बुवा मग असं म्हणाले, माझ्या राईट मैदान खाली झालं आणि लेफ्ट साईडचे भरून कच्चा कसा भरून हा कंटाळास ना, कंटाळणार नका माहित आहे काय सांगतास तुम्ही, थोडा मोठी सांगतास. एक तास गेला गजरामध्ये, त्याच्यात 2 गजर घेतला. परंतु तुमचा तो दुसरा गजर होता, अतिशय त्यांचा त्या गजराचा विषय चांगला होता, परंतु अति चर्चा झाल्यामुळे गजराचा रंग गेला. विषय तुमचा चांगला आहे, जनजागृती आपल्या हिंदू धर्मावरती बुवानी एक जागृती आपल्या धर्माची या विषयावरती गजर केला, परंतु गजर सर्वांच्या डोक्यावरून गेला जवळ. आणि बस तुमची कल्पना चांगली आहे, प्रत्येक भजनी बुवाने आपल्या हिंदू धर्माबद्दल जागृत राहायला पाहिजे. आणि हे एक माध्यम आहे, भजन हे माध्यम आहे आपल्याला. खरोखर बुवा तुमचं अभिनंदन करतो. हे जे भजन माध्यम आहे लोकांपर्यंत आपण पोहोचवायचं हे माध्यम आहे. आणि ही काळाची गरज आहे बुवा आपल्या धर्माबद्दल. चांगला विषय घेतला तुम्ही. मुंबईला सुद्धा तुमचे भजनाचे कार्यक्रम होतात, 10 वाजता लाऊडस्पीकर साऊंड व्यवस्था बंद होते, परंतु 5-5 वेळा भोंगे वाजतात, त्याच्यावरती पण बोलले जात नाही. आणि सर्वात ताकद आपल्या भजनी बुवामध्ये आहे. प्रत्येक गावामध्ये 10-10, 15-15 भजन मंडळ आहेत. हे जर आपण मनावरती घेतलं सगळ्या बुवांनी मिळून तर हे काही शक्य नाही. लक्षात ठेवा, आपण झुकू शकतो अशा प्रकारची ताकद आपल्या या हरिभजनामध्ये आपल्या भजनी संघटनेमध्ये आहे, हे लक्षात घ्या. आता राहिला विषय बुवा, इकडचं मैदान खाली झालं. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की इकडे तरुण मंडळ आहे, बरोबर ना बाबा? इकडे तरुण मंडळी आणि इकडे बिचारे वयस्कर. श्रेष्ठ सांगितलं. आता तुम्ही सांगा मला बुवा, मला सांगा, आपण सांभाळून कोणाला घ्यायला पाहिजे? वयस्कर माणसाला सांभाळून घेतलं पाहिजे. नाही समजून घ्या, मी खरं बोलतोय, मी खरंच बोलतोय, मला बोलू द्या जरा. कारण आई वडिलांच्या समान इथे माणसं बसली होती, आमच्या वयाची माणसं बसली, त्यांना आपण सांभाळून घेतलं पाहिजे. हो, जन्म देताना आपण सांभाळतो ना. तुम्ही आता वय म्हणता, मागे नाही म्हणत होतो. जाऊ दे ना, थंडी वाजते, वय आहे. आई वडील हे प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाई आहे. कशाला जाता दूर, इथेच पंढरपूर. बुवा जाऊ दे ना, जाऊ दे, आराम करू देत. आपल्यालाच थंडी सहन होत नाही, त्यांचं काय घेऊन बसतात तुम्ही? हे राहणार आहे सकाळपर्यंत. हे तुमचेच नाही, माझे पण आहेत बाबा. हा, उगाच आमच्या म्हणून येऊ जर बाहेर पडे तर गाडीवर जागा होणार नाही. लक्षात ठेवा. खरोखर अति जर बतावणे ठीक आहे, तरी पण तुमची सांगण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत अतिशय चांगले. बिचारे पुजारी आले होते, पुजारी इथे थांबले होते हार घेऊन बिचारे. ते का वाटलं एका गजरा बुवा भागवणार बिचारे. तेवढंच थंडी लागत नाही, पण बाहेर थंडी लागत होती तुमच्यामुळे. आणि तुम्ही त्या का हिच्या समोर बोलता, ते बिचारे पुडपुडत आणि त्यांच्या तिथं थंडी लागत नाही. ते काय सांगते बिचारे? आम्ही एवढी स्वेटर घालून, जॅकेट घालून, आमका थंडी आवडत नाही, ते बिचारे उघडे. त्यांची परिस्थिती त्यांना माहिती आहे काय. आणि तुम्ही आता गरम आडा घातला काय सांगणार बाबा? पैसे मागणे आमचं, मी माझ्या म्हणजे पैसे मागणे या मताचं मी नव्हे. इथे पैसे घरी येणार नाही, घरी नेणार नाही, मुंबईत नाही. आणि बोलले 50ची रोटी काय सुटे करून कसं आणलास? असं देत ना बुवा. पुढच्या टाइमला परत आम्ही येणार, पुढच्या वर्षी इथे वाढते.
थंडी उडतच नाही. काय ही लक्ष्मी आहे, हिचा अपमान कधी करायचा नाही. ही लक्ष्मी आमच्या घरची लक्ष्मी सारखीच आहे. घरसून मी बाहेर पडला की नेमका सांगणार टाटा बाय. कसं काय काही चाललास डबल वय कोण जोडी का गोटनकर बोल. हा सांभाळून घ्या, हा सांभाळून घ्या. आणि समजा शिरा पडली काहीतरी कुटुळ पडला तर म्हणणार गो. मी म्हटलंय मग बाय बाय करीत नाही, टाटा करीत नाही. जाऊ तिकडे आमका सांगू नको, तो बुवा तुझी साफ कलई करून टाकेल. अशी परिस्थिती आहे. टिकली बोल सांगितलं टिकली. बुवा तुमचा गजर काय विषय काय तुमचा, बिचारी मावली लावू ते टिकलं ते टिकलं काय करणार आता. त्या का जमाना बदलला आता. पारंपरिक भजनावर 20 आले, आमने सामने आले, तर बदल होतोय. आता ती टिकली जो मालकच धड जाग्यावर फक्त हवा तर ती टिकली तर भकली. वायली शिकवल्यावर कोण किती रडतं सांगा. अरे काय विचारू काय माणूस होतो कसा किती करतात. बघा मंडळी मी गजर घेतोय. गजर तुम्हाला समजेल असा गजर घेणार. तुमच्या डोक्यावर न विचारते माझे बरेचसे माणसं माझी उठवून गेली. दोन दोन गजर ऐकत कोण तुम्ही असे मग आमच्या दोघांचे असू दे ठीक आहे. पण खरोखर तुम्हाला वडीलधारी माणसाला सांगतोय आजोबा तुम्ही आजोबा तुम्ही मिलिटरी मध्ये होता का. हे तुमचे आहेत ना हे वारसदार. खरोखर तुमचं कौतुक करतो. तुम्हाला लाख लाख सलाम. नाहीतर आजकालची तरुण पिढी भजनाला भजन जय जय रामकृष्ण हरी घरी जाऊन झोप घेतलेली बरी. पण तुम्हाला खरोखर रवी ज्या ज्या ठिकाणी जाईल ना त्या त्या ठिकाणी जायचं तर नावडे गावामध्ये राणेवाडीमध्ये तरुण पिढी भजनामध्ये आता 2:15 वाजत आले 2:15 वाजत आले बुवा तरी पण माझे तरुण मंडळी बसले. आमच्या नावडे ग्रामस्थ याला सांगतोय ही तरुण पिढी भावी तरुण पिढी नक्की तुमच्या गावाचं रोशन नाव करेल आणि तुमच्या या दैवताचं नाव खरोखर तुमची जी स्वप्न आहेत त्यांच्याकडनं ती पूर्ण करतील हे तुम्हाला खरोखर सांगतोय. देवासमोर सांगतोय. हे अध्यक्ष आहेत का तुकाराम नामाने यांच्याकडून 100 रुपये स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. तुमच्या गावावरती गजर केलाय, तुमच्या देवालयावरती गजर केलाय, सांभाळून घ्या. दिगंबरा
गोकुळदूत गोवर्धनचे सर्वे सर्व उदयराव यांच्याकडून याचकडून 50 रुपये दिल्या स्वीकारतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे अमेझॉनचे डिलिव्हरी बॉय अवधूत सुतार यांच्याकडून मंजुल काळसेकर यांना 50 रुपये दिल्या स्वीकारतो, धन्यवाद. जयवंत राणे आणि गुणवंत काणे यांच्याकडून 100 रुपये दिल्या स्वीकारतो, धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे मयुरेश परब यांच्याकडून तबलावादकासाठी आमचे मिस्त्री 50 रुपये दिले स्वीकारतो. भक्ती मार्ग या नामस्मरण सेवेतून दत्तरायांचे गुरु दत्तांचे परम भक्त या गावचे रहिवासी आणि ग्रामस्थ यांनी हे देवालय बांधलंय. कारण आज काळाची गरज आहे. मनुष्याला आध्यात्मिक भक्ती मार्ग अत्यंत गरजेचा आहे, नाही का? जन्म मृत्यू, जन्मामध्ये मृत्यू आहे. जन्म माणसाचा कधी होणार कळतो, परंतु मृत्यू कधी होणार हे कळत नाही. आणि अशा प्रकारचे हे संस्कार, चांगले संस्कार तुम्ही ठेवलात. ही पिढी आहे तुमच्या मागून नक्कीच चालेल म्हणून म्हणतो. जुनी माणसं गुरु दत्तात्रयांचे भक्त होते. तर गुरुवार या ठिकाणी आरती व्हायच्या. 1979 साली मंदिर बांधलं छोटस. हे मंदिर जे दिसतंय ते 2018 मध्ये त्याच्या पुढच्या पिढीने बांधलं. शामराव विठ्ठल बँकेचे असिस्टंट मॅनेजर अमोल रावराणे यांच्याकडून 50 रुपये आले. बघा एवढी दानशूर माणसं, बँकेची माणसं सुद्धा 50 रुपये देतात. असू दे, ठीक आहे. 50 रुपये सुद्धा तुमचे लाख बोलायचे आमच्यासाठी. पण हे तुम्ही जे आम्हाला बक्षीस रूपी पैसे दिलेत, लक्ष्मी दिले, त्याचा वापर आमच्याकडून नक्की चांगला होतो. कारण मनुष्याने जीवनामध्ये कधी व्यसन करायचे नाही. तुमच्यापैकी कोणच नसणार भाकवाडा तंबाखू वाढणारे. विमल विमल अरे व्हेरी गुड. जिओ हजार आई शपथ, मी जर हे तुमच्या गावात जन्म केलं असेल ना तर माझ्यासारखं भाग्यवान मीच. कारण तुमच्यासारखे संविधान मला लाभले असते. बरोबर. माणूस रागात एक माणूस औषधात तंबाखू मारणार आहे. या युट्यूब चालू बघा, तुमका सांगते बघा. नावळे गावचे राणेवाडी असू देत, पंचक्रोशीतले हे पोरगेवर आमचे फिरवा फिरवा सगळे फिरवा. व्यसनापासून माणसाचं जीवन एक क्षणभंगूर आहे. 83,99,000 किती 999 योनी फिरून माणसाचा जन्म. म्हणजे एवढ्या जन्मामध्ये कीड असू देत, मुंगी असू देत, प्राणी असू देत, पक्षी असू देत, यातना एवढ्या भोगल्या एवढं भोगून माणसाचा जन्म आलाय.
मग त्याचं सोनं करायला पाहिजे, सोनं करायला पाहिजे ना. काहीतरी आता कधी करून काहीतरी नाही, आयुष्याची वाट लागणार. तेव्हा बाबांनो असेच राहा. एक सांग बघा, तरुण पिढी एकत्र बसली म्हणजे किती एकता आहे, एकजूट आहे बघा. ह्याच्यासाठी एकदा टाळ्या म्हणून असं तुमचं तू सांगत तो जोडीवालो नाही ना. रावणाची गोष्ट माहिती ना, रावणा लघु शंका झाली असू दे, विचार होते. सावकाश आहे, सावकाश आहे, सावकाश आहे, सावकाश. म्हणजे काय सांगण्यासारखं काय होतं. तुम्ही तुम्ही बाबू बाबू असेच एक संघ, तुमचं क्रिकेट संघ असत ना, सगळ्या खेळात हुशार व्हायचं, आपल्या गावाचं नाव यायला पाहिजे. ते आमचं ते मोबाईलचे गेम नको, ते चॅटिंग नको, रेंज नाही सांगा, सगळ्यात चांगली गोष्ट व्यसन नाही. म्हणजे बघा ना, एवढा सुसंस्कृत गाव, मनीष लीडर आहे, त्याच्यासाठी टाळ्या म्हणते. म्हणून हे संस्कार आहे, हे देवालय पावित्र्य एक नंबरला नियम आहे बघा. नियम जे मंदिराची नियमावली लावली आहे, एक नंबरला काय बघा, या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांनी पावित्र्य राखायचं आहे. म्हणजे तुम्ही आम्ही येऊ शिकले तर सांगत नाही, कमाळा एकमेका चिकटलं, पुरा चिकटलं तरी पण म्हणता काय सांगा, तरी म्हणतात पोरा होत काय बुवा, काय सांगू, काय होतो काय भारी भारी गोष्ट हल्ला ना. गरम अंगड्या घालून बदना का बुवा, पण तुम्ही म्हणू होईल ना, हे गरम अंगड्या घालून ब्रह्मदेवानं सृष्टीची निर्मिती केली. त्याच्यामध्ये एक कमी विधाता म्हणून ब्रह्मदेवा सगळ्या सृष्टीची निर्मिती केली, पण परमेश्वराला देवाला ओळखणारा कोण आहे, म्हणून माणसाची निर्मिती केली. आता माणसाची निर्मिती केल्यानंतर देवाची अपेक्षा काय असणार आहे? अरे माझी कुठली भक्ती करणार पाहिजे, पूजा अर्चा करणार पाहिजे, आपण करायला पाहिजे तसं. शेअर मार्केट फिरवणारे प्रज्योत सावंत यांच्याकडून 50 रुपये आलेले आहे, स्वीकारतो. धन्यवाद, धन्यवाद. नक्की जवळ होती ना. आर्यस बाकी आहे एवढ्या म्हणून शेअर मार्केट अंबाल्यानंतर तोच नंबर लागणार. विराजानं माणसाची निर्मिती केली. आता त्या परमेश्वराची स्वप्न होती आणि माझं नामस्मरण केलं पाहिजे, पण आपण नाही देवळात जाणार आहे. गोवाने सांगितलं मागाशी, आपली हिंदू संस्कृती आपणच कुठेतरी मागे राहतोय, आपणच कुठेतरी चुकतोय. आता तुम्ही मला सांगा, जत्रा की यात्रा बाबू, तुम्ही मला सांगा, जत्रा की यात्रा, जत्रा की यात्रा? यात्रा यात्रा या करा माणसाच्या घेऊन देवाजवळ जातो. आमचे परममित्र साऊ श्री दत्तगुरु डेकोरेटर्स प्रोप्रायटर सचिन मिस्त्री, सचिन सुतार यांच्याकडून 100 रुपयाला आम्हाला स्वीकारतो. धन्यवाद, धन्यवाद. खरोखर यांचं वैभववाडीमध्ये नाव आहे. आम्हाला
3 वेळा जवळजवळ माझे 3-4 कार्यक्रम झाले. माझ्या कार्यक्रमाला साऊंड असतो. मी येताना यांचं नाव जरी ऐकलं तर आम्हाला खूप समाधान वाटतं. आता काय टेन्शन नाही. यांच्यामुळे आमचे भजन चांगले होतात. कारण यांची सुद्धा अपेक्षा असते किंवा खुश की आम्हाला सगळं बसलं. ते बिचारे पैसे पण सांगत नाही. ते पैसे पण सांगत नाही बिचारे. पण यावा समायरा परब यांच्याकडून 200 रुपये आलेले स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. असू देत ना, असू देत ना. बिचारे एवढे टकाटा घेतात. असेच नाही रे, घेऊन विचारला तर नाही येते. थंडीने एवढं जोर केला की बुवाला हळूहळू टाकल्या नाहीलाच. पण आता काय करणार, आम्हाला एवढ्या थंडीची सवय नाही ना. पण तरी सुद्धा एवढी लोक थांबले आहेत. एवढी लोक जवळजवळ बाहेर जवळ 100-200 माणसं अजून बाहेर आहेत. मला किती विचारलं हे बाबू ऋतिक काय करतो रे? ऋतिक रामाने यांच्याकडून 100 रुपये बक्षीस आलेले स्वीकारतो. धन्यवाद. रेड बुल रेड बुलचे मालक धीरज रामणे बुवा. रेड बुल की रेड बुल काय? रेड बुल म्हणजे काय असतं? एनर्जी ड्रिंक. एनर्जी ड्रिंक किती किती दिला? 20 ना? 20 130 रुपये. अजून 110 रुपये उभे. काय सांगत होतो? हा यात्रा यात्रा या त्याला माणसाच्या ज्या काय अडचण असते ते आपण परमेश्वराजवळ घेऊन जातो. परंतु आपण देवळात जाताना जत्रेला जातो. मंदिरामध्ये जाताना बुवा जत्रेत दुकानांची लाईन असतात. त्या लाईने जाणार काय काय हा सुपाई लिह लाईन लिह माका जात्रा पण घेऊचा लागा. अरे तू देवा गेलोस की काय देव गेलोस? अकडे काय चट्टई लिहोत बुरलूस लिहोत. अरे तू बुरलूस लिहोस की देवाच्या दर्शनाला गेलो? गोधडी नाही मिळत. गोधडी घरी शिवूची लागतात. तुमचं माहित नाही. म्हणजे मनुष्य जे करायला पाहिजे ते करत नाही. देवाजवळ जा, देवाला सांगणं घाल, गारणं घाल, प्रार्थना कर. प्रार्थना येते कसली? देवा मागा वर्षाच्या आतमध्ये पोरगो होऊ गो. वर्षाच्या म्हणजे तुला थांबवता लागणार. काय एटीएम एटीएम आता बाबू आपण काय कोणत्या प्रकारे गारण देवाला सांगू घालतो हे आपल्याला कधी कळेल. एवढं अज्ञान आपलं आहे. परिस्थिती बुवा काय सांगणार आता? बोलण्यासारखा विषय आहे. बघू काय होईल तर आता. घराघरामध्ये संसारामध्ये सुख आणि समाधान केवळ या नामस्मरणामध्ये आहे. हे बाबा दीपक केसरकर कोण आहे? संतोष गावराणे यांच्याकडून 50 रुपये स्वीकारतो. धन्यवाद.
आणि दीपक केसरकर यांच्याकडून 10 रुपये आलेले आहेत. बाकी काय नाही, एका महान मोठ्या माणसाचं नाव आहे हो, त्यांच्या नावावर 10 रुपये म्हणजे काय नाही हो, म्हणून म्हणतोय. हा असू दे, ठीक आहे. 10 रुपये सुद्धा तुमचे लाख कोणाचे आहेत माहित नाही. 2 तरी कुठूनही मिळतात. 10 रुपयात 2 तरी कुरकुरी येतील, नळी येतात, बाकी 2 येतील. हा असू दे, ठीक आहे. एक दिवस सर्वांनी मिळून ठरवलं आपल्याला इथे गुरुदत्तांचं मंदिर बांधायचं. या ठिकाणी दुबईचे अरब प्रमोद मोरे यांच्याकडून 50 रुपये स्वीकार. बघा बघा कुठे ते दुबई, तुम्ही दुबईतून आला नाका जरा घेऊन चला ना एक दिवस. नितेश राणे कोण आहे? नावळे गावचे सुपुत्र नितेश राणे यांच्याकडून 20 रुपयाला स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. खरोखर दुबई जेव्हा वाटला तुमका मागा न्यायचं तर घेऊन चालायचं, जरा म्हणजे फिरून आला जरा दुबई. हा नक्की. म्हणजे ह्या गावातले लोक सुद्धा किती किती मोठे मोठे श्रीमंत आहेत. मगाशी ते उंदराचे व्यापारी कोणते होते असू दे, ठीक आहे. चला सर्व ग्रामस्थांनी त्यावेळेच्या पूर्वजांनी ठरवलं इथे आपल्याला मंदिर बांधायचं
बांधलं याच्या अगोदरच. म्हणजे त्यावेळेचे बघा मंदिरासाठी देवासाठी वेळ काढायचे लोक आणि मंदिर उभारलं. आणि आजचे बघा परिस्थिती फार वेगळी आहे. तुम्हाला सांगितलं बघा राजकारण करू नका. आपण मंदिर बांधायला कधी घेतो आताची परिस्थिती सांगतो. इलेक्शन जवळ येईल की मंदिर बंद केलं म्हणतो आणि उमेदवार लोक सांगणार एवढा आमचं काम करून द्यावा, एवढे लाख रुपये लागतील, एवढी आमच्याकडे मातावर, आमच्या एवढं मंदिर बांधा, आमचा एवढं निधी द्यावा. काय अपेक्षा आहे बघा. जिथे आपल्या भावना बोलताय तिथे आपण कोणाकडे तरी अपेक्षा करतो. पूर्वीच्या लोकांनी बांधलं, आताची बांधू शकत नाही. कशाला हवा दुसऱ्यांचा पैसा. त्याचं काम आहे, त्या उमेदवाराचं काम आहे की विकास कामं करणं. विकास झाला नाही तर आपण त्यांच्या नावाने बोंब मारणार. तो म्हणणार तुम्हाला पैसे दिले होते ना, आता मी काय करू शकत नाही तुमच्यासाठी. म्हणून अशा प्रकारच्या विषयातून मंदिर बांधण्यापेक्षा सो कशात छोटं बांधा. आता हे 2018 मध्ये एवढं सुंदर मंदिर बांधलंय या गावातल्या लोकांनी. खरोखर इथे आल्याच्या नंतर भारावून गेल्यासारखं वाटतं. इथे वेगळी शक्ती नांदते. आणि म्हणूनच आता जवळजवळ 3 वाजत आले, 2:45 वाजले, तरी पण लोक एवढ्या बहुसंख्य लोकांना थांबले. खरोखर आमच्या नाही बुवाना इलेक्शनला उभे राहून आता मागाशी अध्यक्ष या ठिकाणी बघा श्री दत्त सेवा मंडळ उत्सव कमिटी यांच्याकडून आमचे परममित्र साऊंड व्यवस्था दत्तगुरु डेकोरेटर्स सन्माननीय सचिन सुतार यांच्यासाठी मंडळाकडनं देवालयाकडनं यांच्यासाठी 500 रुपयाचा अनमोल बक्षीस आहे. सर्वांनी गाण्याच्या गजरामध्ये स्वागत केलं आमचं सचिन सुतार यांचं. त्यांनी या बक्षिसाचा स्वीकार करावा. इथं काय झालं मगाशी बुवाने जोक सांगले म्हणून मग मी एक जोक सांगतो तुम्हाला. बुवा एकदा ना एका गावामध्ये प्रचारासाठी बुवा गेले. इलेक्शन लागलं होतं आणि बुवा आपले निवडणुकीला उभे राहिले होते. आणि बुवांच्या बोलण्या म्हणजे बुवांचं पण हात धरू शकत नाही असं त्यांचं बोलणं आहे, वक्तृत्व आहे. आणि बुवाने जोरजोरात भाषण सुरुवात केलं, चालू केलं. गाववाल्यांनो, जर बघा ह्या टायमात निवडून दिलास तर तुमच्या गावात पहिलं पूल बांधीन, मोठं पूल बांधीन. माझं काय नावच काढायचं. गावातले लोक म्हणतात ऐका काय सांगणार. ते म्हणतात हो उमेदवारांनो तुम्ही पूल बांधणार आमच्या गावात, पण आमच्या गावात नदी खाया. हे म्हणतात काय म्हणतास काय. एवढी वर्ष आपला भारत देश स्वतंत्र होऊन झाला तर तुमच्या गावात अजून नदी येऊ नाही. निवडून की पहिलं नदी घेऊन येतो तुमच्याकडे. एका धर्माने माहिती काढून देताना सुटाळून काढणारी आमका नदी नको तुम्ही जाबाई सुरू आमका पूल पण नको. ये कधी पावर आहे बांधा बघूया. अरे शाबास बघा नकोच म्हणतात भयंकर रेंजच नको. आम्ही आपली मुंबई तिकडे रेंज मध्ये आहोत तिकडे ठीक आहे, भय नको. म्हणजे बघा जास्त सुख आलं बरोबर ना. खरोखर म्हणजे प्रत्येक वेळेत नाही एवढा खराब होतात ना की जी गोष्ट पाहिजे गरजेची आहे ऐका रेट पॉवर नकोच म्हणतात. वा 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 माझे जोडीदार ठीक आहे.
मंदिर बांधलं गावकऱ्यांनी. आता मंदिर म्हणजे काय? आपलं मन सैरा वैरा भरकटणार त्याला स्थिरता येण्यासाठी, ते सैरा वैरा राहणारं मन याला धीर आणण्यासाठी मंदिर असतं. आणि त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर मनुष्य घंटा वाजवतो. काय वाजवतो? घंटा कशासाठी वाजवतो सांगा बघूया. घंटा कोणासाठी येते? घंटा देवासाठी नाही, घंटा आपल्यासाठी आहे. घंटा वाजल्याच्या नंतर आपण मरणावर येतो आणि देवाकडे एक चित्त लागतं, म्हणून देवाकडे घंटा आहे. तिथे कासव आहे ना. कासव कसं हात पाय आतमध्ये घेतं, तसे आपण सगळे षडविकार बाजूला ठेवून परमेश्वराजवळ एक चित्ताने त्याच्या भक्तीमध्ये त्याच्या नामस्मरणामध्ये एकाग्रता व्हायला पाहिजे. ते कासवाचं प्रतीक आहे. पांडुरंगाच्या कानामध्ये मकर कुंडले तळपती श्रवणी. मासे पाण्याविना मासा कसा तळमळतो, तशीच परिस्थिती माणसाची व्हायला पाहिजे की भक्तीशिवाय काही नाही. भक्तीची तळमळ असायला पाहिजे. म्हणून म्हणतो या पर्वताने फार मोठी मेहरबानी केली. या गावामध्ये पवित्र असं देवाला निर्माण केलेलं आहे. म्हणून म्हणतो 1979 साली ध्येय झाले साकार. गुरुकृपेने बांधले झाले छान हो मंदिर. तेवढं नामस्मरण आहे. जयंती आपण कोणाची करतो बाबू? जयंती ज्याने समाज कल्याण केलं, ज्यानं चांगलं कर्म केलं त्याची जयंती होते. पुण्यतिथी ज्याने पुण्य कर्म केलं त्याची पुण्यतिथी होते, नाही का? तुम्ही आम्ही सगळे बाळाचे मानकरी. आम्ही सगळे बाळ मानले, उपास करी, आमच्या नावाने उपास करी. एवढं ताव मारता माळवासात 15 दिवस मुंबई सोडून गाव आराम. सामान्य गोष्ट नाही. असो भाग घेणार, असो भाग घेणार आणि मध्ये वाईन करणार, सांबार सांगणार ओत तू असतो वांग्याची भाजी काय लंबा. आता फणसाची भाजी खा, फणसाची भाजी असू दे. चाकरमाने बिचारे केव्हा तरी वेळ खर्च करतील, आमका मदत करतील. ठीक आहे. सुशील गोटणकर बुवा अतिशय स्वभावाने चांगले आहेत. आता ते मगाशी मला म्हणत होते म्हणून बोलतो, नावीलाच म्हणून बोलतोय. एकामेका बोलताना नाही माझ्या काळी तरी मला वाईट वाटतं, कारण तिने एवढी बिल्डिंग लावलेली आहे तर माझी काय हिंमत झाली नाही का बोलण्याची. हा बघा आवाज आवाज बघलाच ना. इकडे आमच्या सामने सगळे आमच्या सामने. पण प्रेम आहे, स्मित हास्य आहे, राग नाही, डोळ्यामध्ये राग नाही, प्रेम आहे, गोडवा आहे. माझ्या काय तर बिरंग व्हायचो, मी आता आठवता घेतोय. चला
भगवतीची सदैव कृपा या गावावरती आहे. अनेक संकट या गावावरती येऊन पळून नव्हते. अशा प्रकारची आई या भक्तांना तारते, नवसाला वावते, हाकेले रावते. आणि हे आमचं दैवत गुरु दत्तात्रयांचं ही दोन दैवत या गावाच्या पाठीशी असल्यामुळे कोणतंही संकट या गावावरती येत नाही. हिंमत काय यायची आहे का? श्रद्धा, आपली श्रद्धा असेल तरच मिळेल, नाही नाही. आपण मंदिरात जाताना हा विचार करतो मंदिरात जाऊ की नको, कारण आपले बूट नाही तर चोरी जातील. चोरांच्या मनात भीती, आपले बूट नाही तर चप्पल चोरी जातील, म्हणून माणूस देवळात जाणारे सुद्धा न जाणार सुद्धा आहे. ही आपली संस्कृती आहे. बुवाने सांगितलेले बरोबर, आपल्याला सुधारला पाहिजे. देवळामध्ये मंदिरामध्ये पाट्या लावल्या जातात की शेत कापूपासून सावध व्हा. म्हणजे देवळामध्ये आपण चोरायला जातो का, चोरी करायला जातो का, तर तिथे चोरी करायची नाही, आपल्याला बदल करायचा. कशी चोरी होईल? ही आपली संस्कृती आहे बुवा. ही आपली हिंदू संस्कृती आहे. इतर मध्ये तुम्ही बघा, इतर धर्मामध्ये नियम लावलेले आहेत, त्या नियमाला माणूस जातो तिथे. पण आपण नाही, आपण सगळं खुंटीला लावलेलं आहे. हिंदू संस्कृती आपल्याला जोपासायची आपली जबाबदारी. म्हणून हे इतर परप्रांतीय इतर धर्माचे लोक आपल्या हिंदू संस्कृतीवरती घालण्याचा प्रयत्न करतायत, आपल्याला नष्ट करायचा प्रयत्न चालू आहे. अशा नाही वेळीच ठेचलेलं बरं. आणि म्हणून प्रत्येक बुवाने आपल्याला काम आहे. आपलं बुवानं आपल्या धर्माला सांगा, धर्माचं रक्षण कसं होईल, धर्म संस्कृती कशी आपली टिकेल, सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. आणि प्रत्येकाने साथ द्यायची आहे. सगळ्यांनी एक व्हा तर होईल, नाही तर नाही. आपण सगळे हिंदू धर्मात खेकड्याची प्रवृत्ती आपली. खेकडे कसे भाऊ, खेकडे कसे एकमेकाला वाढण्याचं काम करतात, तसे आपली हिंदू संस्कृती आहे. तसं होतं का माने? तो बिचारा बाबू भावा त्याला विचारले का, बाबू तुला काय विचारलं मगाशी? गावात थोडा बोललो, एवढं कठीण अभ्यास मास्तराला घेता आधी असे मास्तराकडे नाही तर काय देतात ते का दोष देतो नाही. बुवा आपली संस्कृती शिकवणार आहे कोण आहे, त्यांचा दोष आहे नाही का? म्हणून म्हणतो आपण बघा, आपल्याला दुसऱ्याने जन्म घातला. आपल्याला जन्म कोणी घातला? आपल्याला जन्म कोणी घातला? आपण नाही, दुसऱ्याने जन्म घातला. आपल्याला नाव कोणी ठेवलं? दुसऱ्याने नाव ठेवलं. आपल्याला शिक्षण कोणी दिलं? दुसऱ्याने शिक्षण दिलं. आपल्याला खांदा कोणी दिला? दुसऱ्याने दिला. तर माझं काय नाही, तर आपण काय एवढी धडपड करतोय ते शोधायला पाहिजे नाही का? म्हणून म्हणतो नवस बोलताना मनुष्य सांगतो माझी दारू सुटू दे. काय सांगतो देवाला? वा माझी दारू सुटू दे. दारू सुटत कशी? तू दारूच्या त्यावर जाऊच नको. तू ती वाटाजवळ नेवत नको. तू तोंडाजवळ बाटली नेवत नको. तर दारू सुटतात. देव काय केली? जीव घाली तुझ्या पुढे, तुला बघायचं आहे. आई भगवती अनुदत्त गुरु माऊली शब्द सांगही दोन्ही यांची असे कृपा सावली. परमेश्वराचं नामस्मरण सर्वांचं मनोरंजन
देवाकडे केलेली भजन रूपी सेवा तुम्ही मान्य करून घेतली. आम्हा दोन्ही बुवांना समजून घेतलं तिथे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं हरिभजनाला गालबोट लागेल असं कुठलंही तुमच्याकडे झालेलं नाही. तुम्ही सांभाळून घेतला, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहे. या खुर्चीला मान तुमच्यामुळे आहे. आम्ही कोण आहे? आम्ही एक नोकर आहोत त्या देवाचे. आम्ही सेवक आहोत. आमचं काम आहे, आम्हाला ती जबाबदारी दिली आहे. या खुर्चीचा गर्व अहंकार आम्हाला व्हायला कामा नाही, होता कामा नाही. कारण ती खुर्ची आमची नाही, ही पूर्वपुण्य आहे आमची. त्या परमेश्वराची कृपा दृष्टी आहे. बुवा कधी मोठा नसतो. बुवा उगाच टबलमारीमध्ये सर्जी करायला बघतो. मी समोरच्या बुवाला काहीतरी वाईट बोलेल आणि मी माझी पोळी घालून घेईल असं कधीच नसतं. इथे कोण मोठा नाही, सगळेच लहान आहेत. तो मोठा आहे, परमेश्वर आपल्यापेक्षा मोठा आहे. म्हणून ही जी सेवा आम्ही केली तुम्ही गोड मानून घेतलात, तुमचे खरोखर मनापासून धन्यवाद. आम्हा दोन्ही भावाने ते संधी दिल्या तुमच्या गावामध्ये, तुमच्या मंदिरामध्ये. आम्ही तुमचे मनपूर्वक आभार मानतो.